विष्का विष्का बघ बघ ते बघ चालते कशी लावली ना विष्का चालू आहे ना बायक बंद केली ते व्हिडिओत दिसत चॅलेंज चाललाय इथे मेकअपचा मेकअपचं चॅलेंज झालंय का आता मला माहिती पडलं बाबा मी तर काय करतच नाही एंजू असं कोण मेकअप करतो अरे आमचं चॅलेंज बापरे खराब होतोय ते माझा हात बांधून ठेवलाय बिचारे नाइंसाफी करताय तुझ्यावर मी तर छान केलंय बाकीचे सर्व ऍक्टिव्हिटी केले आणि मी ऑर्डर लावलं खेळतायत नाही ती खेळते त्या मग टिक्का पण लावते बापरे तिच्याकडे द्यायचं नाही काय तोडते सर्व जेवण वगैरे आवरून यांचा हा असा टाइमपास चाललाय एकदा पण तू काय बोलत का नाही हाथ बांधे हुए चमट कैसे मारेंगे जब भी आज खुलेंगे तभी बड़ी बहन को सता रहे सुंदर दिखे एंजने फक्त इकडे इकडे लावलंय ना ते बरोबर नाही दिसत बाकी मेकअप खूप छान केलाय त्याने पावडर वगैरे लावून आय शॅडो लावून हे इथं इथं लावलं ना ते बरोबर नाही दिसत एंजने खराब केलंय पागल पण करते ती बाकी लिपस्टिक हे वगैरे छान लावले सर्व छान लावले पकडा मिष्का तू काय करते छान कर ग तिला दिव्याला जायचंय मेकअप छान करते वॉश करते सगळा फेस एकदा तू काय बोलली नाहीस पण एंजूला मस्ती करायची ती केली मस्ती झाली मस्ती आता बरोबर नाहीतर ही असते तर चिडली असती थोडी मस्ती तो बनतीये ना थोडी मी काय थोडीशी अभी जा रही है ना एवढे आता चालली आहे ना ती घरी है ना एकदा चालली आज दिव्याला मी इकडेच थांबणार काही नाही तर मग जाऊ तू थांबणार आहेस की जाणार आहे बघूया किंवा कडी लावते सॉरी खोल ना खोल ना खोल ना आता छान दिसते ही माहिती तुला ही छोटी होती तेव्हा हिने काय केलेलं हा चॉईस काय केलेलं केलेलं नाही अजून काय केलेलं स्वतःचा मेकअप करणं अजून काय केलेलं अजून काय केलेलं अजून फक्त मेकअप करायची लहान होती तेव्हा रात्री जागायची नाही अजून काहीतरी केलेलं अजून काय केलेलं मला कसं वाटलं तुला फेसवर तिने काय केलेले आजचा मेकअप कसं वाटलं तुला तिने माहितीये दोन्ही आयब्रोज उडवलेले जॉयसनी एक आयब्रो उडवलेला तिने स्वतःच एक आयब्रो उडवून घेतलेला कसं आहे एकदा आणि वाशी
नाही, दिव्याला दिव्याला दुसऱ्या रूम मध्ये लहान होते ना तेव्हा ती. मम्मा मला माहिती नाही, मला वाटलं का मग आले ते. मी हातावरती चालून बघितलं काय केस नाही पडले तर मी ते इकडे केलं तर एक्सपेरिमेंट करत होते, काहीतरी वेगळंच झालं. मग मेकअप कसं वाटलं? एंजलचा मेकअप कसा वाटला? कभी कभी असते, कभी कभी नाही, पण इतका असते की आज असते खूप नाही. हंसते मैं डर जाती कभी कभी किसके हवाए सच में इतना भवानी हो मेकअप करून तुला कसं वाटलं? एंजल वेडी आहे. तिचा असा मेकअप करता दीदीचा? तिने पण तर केला तिला ती पण वेडी आहे. ही पण वेडी आहे. इकडे ही नाही. आयब्रो बोलते इकडे केलं आणि इकडे आणि इकडे पावडर लावलेला या साईडला आणि या side ला. इकडे मला तर दाबून टाकलंय. अरे सोड ना बाबा. आम्ही चाललो हे आमचा काळा, हे आमचा, हे माझा छोटा बाळ आहे, माझा छोटा बाबू आहे, माझी मिस्टर चालू आहे. कुठं राहिली ते? कुठे राहिली मिष्का? कुठे राहिली? अरे मिष्का इकडे बघ. हाय बाबू, बाबू मिष्का एंजलच्या मागे जाते. एंजल गजबेल. चहा माझी रेडी आहे. एकता खुशी त्या जाणार आहेत. मे बी गेल्या पण असतील त्या आजीकडे, तिथूनच जाणार होत्या. तर काय माहिती गेल्या की नाही, अजून कॉल नाही केलाय. त्या जाणार आहेत आणि परत घर वरणार आहे आमचं. जसं की माझे दीर एक गावी राहतात, मिस्टरांचे मोठ्या पप्पांचा मुलगा, तर ते येणार आहेत आज. म्हणजे आलेत ते, ऑलमोस्ट इकडे पोचलेले आहेत स्टेशनला. आता ते येतील आणि हनी पण बोलतोय यायला. आता बघू हनीला कोण आणणार आहे संध्याकाळपर्यंत. चला तोपर्यंत आम्ही चहा घेतो. आणि ही बघा दमली. बाबू 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 फोन करते रहना और एकता को बोलती एकता. बाय बाय. थोड़ी देर बैठती फिर जाती हूँ. मोबाईल घेतला. माझ्याकडे कुठे मोबाईल बाप्पा एकता पैसा रस्त्याने किलो बापांना. आता खुशी गेलेले आहेत घरी, दिव्याला गेलेत. अंजू बघा, अंजू मगाशी खाली गेली आणि थोडीशी स्लिप झाली. तिच्या गुडघ्याला लागलं थोडंसं, अंजूच्या हाताला पण थोडंसं लागलं. अंजू पडली आणि ते माझे दीर आलेले, मी सांगितलं ते आराम करता, झोपून गेलेत ते. कारण 2 दिवसाचा प्रवास करून ट्रेनमध्ये कंटाळले ना, तर आल्या आल्या झोपूनच गेले डायरेक्टली. चला, आणि बाबू पण आता झोपते वाटतं. आज जेवणाला लागते मी. भोपळा कापून ठेवलेला आहे, दुधी. तर आज
मिष्का कुठे आहे? मिष्का कुठे आहे? मिष्काला समजलं बरोबर इथं. एंजलने मॅट टाकले, बघितलं? मॅट टाकायच्या अगोदर जाऊन बसली. ए तिचा हात बघ एंजू. मिष्का मिष्का टाइगर है ते बघ. पानी वाले जाल लगे पड़े बड़े बड़े, वहां पर से कोई पत्ता भी पार नहीं होता. हाँ आगे जाके आना. मिष्का आज तो मेरे कल 3-4 दिन हो गए, इसलिए मेरे डेड बॉडी ऊपर है नहीं चाहिए यार. 7 दिन हो गया पानी से ऊपर है. चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत गुड नाईट. एंजल कर गुड नाईट. एंजलला आली आहे झोप. चला बाय.